पार्थ पवार आहेत त्यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला असं म्हटलं होतं. याच्यावर आता शरद पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी कान टोचायला सुरुवात केली आहे. कसं होत आहे यांच्या सगळ्या परिस्थितीवर? बघा, काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करण्याचा खूप प्रयत्न केला की अजितदादाच्या या आकस्मिक निधनामुळे आणि ज्या कारणांनी झालं, एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी आहे. आणि महाराष्ट्राची एकंदर एक परंपरा असते की जेव्हा अशा नेत्यांचा अशा कारणामुळे निधन झालं आणि उपनिवडणूक लागल्या तर सगळे म्हणजे त्यामध्ये सहकार्य करत असतात आणि बिनविरोध करण्याच्याही म्हणजे मानसिकता अनेक वेळा मागे झालेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे आणि मी पर्सनली मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोलायचा प्रयत्न केला होता. ते पण बिझी आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये आणि बाकी ठिकाणी इलेक्शनमध्ये ते प्रचाराला गेले होते. डायरेक्टली जरी बोलणं झालं नाही, पण मी त्यांना व्यवस्थित निरोप त्यांच्या स्वीय सहाय्यकच्या माध्यमातून दिलं आणि त्यांनी असं मला उत्तर दिलं थ्रू स्वीय सहाय्यक की आम्ही या बाबतीत विचार करतो. आता काय नेमकं त्यांचा अंतिम निर्णय असेल ते मी नाही सांगू शकत, पण आमची विनंती आहे. पण सर ह्या सगळ्या प्रकरणाची पार्थ पवारांनी जे काँग्रेसच्या संदर्भातलं वक्तव्य केलं याच्यावरून आता शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील यांनी जे वक्तव्य केलं आज आता रोहित पवार म्हणाले की पार्थ तू चुकलास, कुठलाही पक्ष संपन्न पक्षामध्ये कान टोचले. आता कोण काय बोलला त्याविषयी मी अधिक बोलू इच्छित नाही. एवढंच म्हणेल की आम्ही आमच्या नेत्या सुनेत्राताई पवारांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी मनापासून आम्ही काम करू. आमचे कार्यकर्ते काम करतील आणि आमच्यापेक्षाही बारामतीची जनता जी आहे, ज्यांना अजितदादावर प्रचंड विश्वास होता, प्रेम होता आणि अजितदादांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रदिवस परिश्रम करून आज बारामती इतकी सुंदर आणि विकसित केली आहे, ते अवश्य त्याची म्हणजे नोंद घेऊन सुनेत्रा बहिणीला भरघोस मतानं निवडून देण्याच्यासाठी ते करतीलच काम, अशी आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे. काल आम्ही नामांकन भरला होता तेव्हाच आम्हाला आमचे सगळे जे सहकारी होते त्यांनीच सांगितलं आणि एक इथे वातावरणच असं जाणवत होता की लोकांना म्हणजे बाकीच्या पक्षांनी कोणी उभा केला तर ही गोष्ट पसंत नाही. काँग्रेस पक्ष अजूनही माघार घेईल याच्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपण बघा, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नही करू, विनंतीही करू. आम्हाला कुठेही विनंती करायला आम्हाला असा काही लहानपणा वाटत नाही. बिलकुल आम्ही आमच्या नेत्यांच्या बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार. सहमती होती काय नाही, साहेब पवारसाहेब निवडून गेलेच आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेजीच्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे ते बिनविरोध तेही राज्यसभेवर निवडून आले. आता काही विषयच नाही, त्यांच्या तिघांच्या मिळून एक सीट येतच होत्या आणि पवारसाहेब आले. ठीक आहे, मी त्यांचं स्वागत करतो. सर, एकंदरीत आपले इलेक्शन आहेत, पवार निवडून येतो, आपण त्यांच्या प्रचारासाठी जाणार. एकीकडे शिवसेनाने माघार घेतली आहे, मात्र काँग्रेस आजही मैदानात आहे. आपण प्रचारासाठी तिथे राहणार नाही, आता असं आहे, आम्ही काल गेलोच होतो ना. एक प्रचारच्या एक नारळच फोडायला फॉर्म भरला म्हणजे एक सभा आमची झाली म्हणजे प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेला आहे आणि स्वाभाविक आहे की आमच्या नेत्यांचं निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आणि बारामतीची जनताच त्यांना प्रचंड आशीर्वाद मिळणार अशी आम्हाला खात्री आहे.